तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। ससून रुग्णालयाने या प्रकरणामध्ये अहवाल पुणे पोलिसांना पाठवलाय आणि हा अहवाल आता पुणे पोलिसांकडे आल्यानंतर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून थेट जोडले गेलेत। निलेश, डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहेच आहे, मात्र त्याचबरोबर ससूनचा अहवाल आता येतोय, त्यामुळे काय काय नेमक्या घडामोडी आता पुण्यामध्ये घडतात? नक्कीच खरं तर गर्भवती मृत्यू प्रकरणातला हा शेवटचा जो अहवाल आहे तो आता आरोग्य विभागाने सादर करण्यात आला आहे। त्याचबरोबर पुणे पोलिसांनाही हा जो अहवाल आहे तो रात्री उशिरा जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे। महत्वाचं म्हणजे याच्यात गोपनीयता पाळण्यात आलेली आहे आणि जो अहवाल आहे तो बाय हँड देण्यात आलेला आहे। खरं तर पोलिसांना जो अहवाल देण्यात आला आहे तो पोस्टाने पाठवण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये जर बघितलं तर या ससूनच्या अहवालामध्ये ज्या प्रकारे महिलेवर उपचार झाला त्या तिन्ही हॉस्पिटलची जी माहिती आहे ती या अहवालामध्ये नमूद करण्यात आली। कदाचित त्या हॉस्पिटलवर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे, कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्यामध्ये डॉक्टर घैसास आहेत त्या अडचणी येण्याची शक्यता आहे, कारण अहवालामध्ये काही गोष्टी अशा नमूद करण्यात आलेल्या आहेत की त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता जी आहे ती आता या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। त्यामुळं आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण ससूनचा जो अहवाल आहे तो आता आरोग्य विभागाला थेट पाठवण्यात आलेला आहे, तर दुसरा जो अहवाल आहे तो पुणे पोलिसांना पोस्टाने पाठवण्यात आलेला। त्यामुळे आज पुणे पोलीस काय कारवाई करतील हे पाहणं महत्वाचं। निश्चितच निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट आपल्याकडून वेळोवेळी पुण्यामधून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।